हातकणंगले मतदारसंघात बदल हवा, त्याकरिता युवा गणेश वायकरच आमदार हवा. नवं वादळ नवीन वारं, गणेशच होणार आमचा आमदार. हिरकणीचा गणेश वायकर होणार हातकणंगलेचा आमदार. पत्रकारिता व सामाजिक शैक्षणिक क्रीडाच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात हिरकणी व सह्याद्रीचे नाव लौकिक करणारे संपादक डॉक्टर गणेश वायकर हातकणंगले मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा मानस ठेवून मतदारसंघातून आपल्या जुन्या व नवीन बहुजनांची मूठ मजबूत करण्यासाठी कार्य चालू केले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. डॉक्टर गणेश वायकर हे महापुरुष, समाजसुधारक व क्रांतिकारकांच्या विचारांचा वारसा घेऊन वयाच्या 15व्या वर्षीपासून तळागाळातील कलावंतांना न्याय देण्यासाठी दिवंगत वडील विलासराव वायकर यांनी स्थापन केलेल्या सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटची धुरा कोवळ्या खांद्यावर घेतल्याचे सांगत, गरिबी खूप वाईट असते, हे सर्व मी जवळून पाहिले आहे. याचं काळजीपोटी हातकणंगले तालुका हा माझा तालुका आहे. मी येथील मायबापाला व तरुण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक सवलती मिळवून देणार आणि हातकणंगले तालुका सुशिक्षित करून तेथील बेरोजगारीमुक्त करणार असे मूळ उद्देश सांगितले. हिरकणी न्यूज मीडियाच्या माध्यमातून 2019 साली कोरोनावेळी समाज व शासन यामधील दुवा बनून समाजाच्या समस्येला वाचा फोडण्याचे कार्य केले. वंचित घटकांना गळ्याला लावून त्यांच्या सुख दुःखात कायम सोबत असतात, तर ज्या घटकाला समाजात विचारत नाहीत त्या तृतीयपंथीयांना समाजात आणण्याचे मोठे कार्य केले आहे. आखाड्याचे प्रतिनिधी, परखड विचाराबरोबरच निर्भीड सामाजिक योद्धा डॉक्टर गणेश वायकर हे जनतेच्या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा आमदारकी निवडणुकीसाठी सज्ज असून त्यांना सर्व स्तरातून समाज व युवकांचा तसेच पत्रकार वर्ग, महिला मंडळ, बचत गट यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. तळागाळातील गोरगरीब, कष्टकरी, मोलमजुरी आणि शेतात काम करणाऱ्या जनतेला न्याय व हक्क मिळवून देण्याचा पक्का मानस मनी बाळगला आहे. कोणत्याही सूतगिरणीचा मालक नाही, कोणत्याही इंडस्ट्रीलचा मालक नाही, देणार दवा आणि खाणार खवा असे कोणतेही पांढरे कपडे, मोठ्या गाड्यांच्या नावावर लुबाडणं नाही. पण असे करणाऱ्या जातीयवादी पक्षासोबत राहून मी आमदारच असल्याचा आव आणणाऱ्या पांढरपेशी वृत्तीला परतवून लावणार. वेळ जशी बदलणार तसे पक्ष व नेते बदलणार. अशा व्यक्तीला हातकणंगलेची जनता थारा देणार नाही, असं आज या मुलाखतीवेळी ते म्हणाले. मी कारखाना काढणार नाही, तर मी जनतेच्या होतकरूंना कारखाना काढून देणार. मीच फक्त सुखात आणि चांगले अन्न मुखात घालणार नाही, तर जनतेच्या मुखात व जनतेला सुखात ठेवणे हा माझा माणुसकीचा धर्म व सुखदुःखात राहणे कर्म मांडणारा जनतेच्या मनातला कार्यकर्ता असे भावनिक व आज जनतेला ज्या कामाची गरज तीच पूर्ण करणार, त्याकरिता मरणार असा उल्लेख केला. हिरकणी न्यूज करता कार्यकारी संपादिका डॉक्टर संगीताताई होगे, इचलकरंजी.